नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या महाराष्ट्राच्या कुशीत या युट्यूब चॅनलवर। आपल्याला माहित आहे नुकताच उन्हाळा सुरू झालेला आहे आणि लवकरच मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील लागतील। घराच्या बाहेर निघणे सुद्धा कठीण वाटते। अशा उन्हाळ्यात आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्रातील काही थंड हवेची ठिकाणे घेऊन आलो आहोत, ज्यांना तुम्ही या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये भेट देऊ शकता किंवा तुमचा वीकेंड प्लॅन करू शकता। चला तर मग बघूया महाराष्ट्रातील 7 प्रमुख थंड हवेची ठिकाणे। तर पहिल्या नंबरला येतं महाबळेश्वर। सातारा जिल्ह्यात असलेले महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे। समुद्र सपाटीपासून 1372 मीटर उंचीवर असलेले महाबळेश्वर तिथले आल्हाददायक थंड वातावरण, उंच डोंगरदऱ्या आणि स्वर्गीय नैसर्गिक सौंदर्य यामुळे पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे। उन्हाळ्यातही येथील हवामान सुखद आणि थंड असते, ज्यामुळे ते पर्यटकांसाठी एक विशेष ठिकाण बनलेले आहे। महाबळेश्वर मध्ये राहण्यासाठी चांगल्या सोयी देखील उपलब्ध असून परवडणाऱ्या ते महाग अशा किमतीमध्ये सीझन नुसार इथे हॉटेल्स उपलब्ध आहेत। महाबळेश्वर मध्ये राहायचे नसेल तर जवळच पाचगणी हा देखील एक उत्तम पर्याय मानला जातो। तर महाबळेश्वर मध्ये फिरण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत। इथून जवळच असलेल्या प्रतापगड किल्ल्यालाही भेट देता येतं। वेण्णा तलाव, एलिफंट पॉइंट, सनसेट पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, लिंगमळा धबधबा इत्यादी ठिकाणी भेट देता येते। तसेच जवळच असलेल्या पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी आणि वाई, सज्जनगड, अजिंक्यतारा किल्ला या ठिकाणांना देखील भेट देता येते। तसेच कास पठार देखील इथून जवळ आहे। तर यासोबतच महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी देखील प्रसिद्ध आहे। इथली स्ट्रॉबेरी ही महाराष्ट्र तसेच देशभरात खास प्रसिद्ध आहे। महाबळेश्वर मध्ये असलेल्या मॅप्रो गार्डन मध्ये पर्यटक स्ट्रॉबेरीचा आनंद घेऊ शकतात। तसेच स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त इथे तयार होणाऱ्या मध, गुलकंद, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी पासून बनलेल्या इतर बऱ्याच पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात। तसेच मार्च एप्रिल मध्ये इथे साजरा होणाऱ्या स्ट्रॉबेरी महोत्सवात देखील पर्यटक सहभागी होऊ शकतात। तर महाबळेश्वरला कसे जायचे? महाबळेश्वर पासून जवळचे विमानतळ हे पुणे असून जवळचे रेल्वे स्टेशन हे सातारा आहे। पुणे, मुंबई व सातारा इथून महाबळेश्वरला जाण्यासाठी राज्य परिवहन बसेस असून खासगी गाड्यांची देखील सोय आहे। तर पुणे ते महाबळेश्वर अंतर हे 120 किमी आहे। दुसऱ्या नंबरला येतं पाचगणी। पाचगणी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख हिल स्टेशन आणि थंड हवेचे ठिकाण आहे। सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहर तिथल्या थंड वातावरण आणि निसर्ग सौंदर्यामुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाले। राज्यभरातून बरेच जण हिवाळ्यात तसे उन्हाळ्यात देखील पाचगणी महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी आपली सुट्टी घालवण्यासाठी येतात। पाचगणी हे 5 पठारांमध्ये वसलेले एक सुंदर गाव आहे। ही पठारं आशिया खंडातील दुसऱ्या मोठ्या क्रमांकाची पठारं आहेत। पाचगणी गावासोबतच इथे आसपास फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत। टेबल लँड पॉइंट, सिडनी पॉइंट, पारसी पॉइंट, मॅप्रो गार्डन, राजापुरी लेणी, देवराई आर्ट विलेज, चीज फॅक्टरी, कमळगड किल्ला, धोम धरण, कास पठार, महाबळेश्वर यासह अनेक प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाणे इथे बघायला मिळतात। पुणे ते पाचगणी हे अंतर 120 किमी आहे। तिसऱ्या नंबरला येतं लोणावळा। पुणे मुंबई पासून जवळ असलेले लोणावळा हे पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय असे थंड हवेचे ठिकाण आहे। तेथील उंच उंच डोंगरदऱ्या, उंच धबधबे आणि गडकिल्ल्यांमुळे ते पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे। लोणावळा हे ठिकाण पुणे मुंबई महामार्गावरच असल्याने इथे पोहोचणं खूप सोपं आहे। तसेच इथे सर्व सुविधा असलेले हॉटेल्स, रिसॉर्ट सहज उपलब्ध होतात। वॉटर पार्क, ऍडव्हेंचर पार्क, मेणाच्या पुतळ्यांचे प्रसिद्ध संग्रहालय या आणि अशा अनेक गोष्टी लोणावळ्यात पर्यटकांच्या मनोरंजनासाठी आहेत। लोणावळ्यात टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, मंकी पॉइंट, बुशी धरण, तुंगारली तलाव, ड्यूक्स नोज, खंडाळा घाट अशी प्रसिद्ध ठिकाणे असून त्यांना भेट देऊन तुम्ही सुट्टीचा मनमुराद आनंद घेऊ शकता। इथून जवळच असलेले पवना धरण देखील प्रसिद्ध असून तिथे धरणाच्या बाजूला कॅम्पिंग सुविधा देखील आहे। तसेच जवळच असलेले कामशेत इथे असलेल्या पॅराग्लायडिंगचा देखील आनंद घेता येतो।
लोणावळ्यात असलेल्या निसर्गरम्य वातावरणासोबतच इथली चिक्की देखील खूप प्रसिद्ध आहे. लोणावळ्यातील विविध दुकानांतून विविध चवींची चिक्की तुम्हाला खरेदी करू शकता. लोणावळ्याजवळ असलेले गड किल्ले, त्यामध्ये कोरीगड, तुंग, तिकोणा, लोहगड, विसापूर किल्ला, राजमाची किल्ला या सोप्या श्रेणीतील किल्ल्यांवर पर्यटक एका दिवसात फिरून येऊ शकतात. तसेच कार्ला, भाजे, बेडसे या इथून जवळ असलेल्या प्रसिद्ध लेण्या आहेत. तर लोणावळ्याला कसे जायचे? पुण्यापासून लोणावळा 60 किमी अंतरावर असून पुणे ते लोणावळा अशी लोकल ट्रेन उपलब्ध आहे. तसेच मुंबईला जाणाऱ्या कुठल्याही ट्रेनने आपण लोणावळ्यात उतरू शकतो. पुणे मुंबई महामार्गावर असल्याने लोणावळा इथे खाजगी गाडीने देखील सहज पोहोचता येते. तर या लिस्ट मध्ये 4थ्या नंबरला येतं माथेरान. पुणे व मुंबई पासून माथेरान हे थंड हवेचे ठिकाण जवळ असून पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. माथेरानचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे आशिया खंडातील एकमेव हिल स्टेशन आहे जिथे कुठल्याही वाहनांना प्रवेश नाही. माथेरानला भेट देण्यासाठी पर्यटक माथेरानपर्यंत खाजगी वाहनाने जाऊ शकतात, पण तिथून पुढे माथेरान शहरात फिरण्यासाठी तिथे उपलब्ध असलेल्या सायकल, घोडागाडी, ई रिक्षा अशा प्रदूषणमुक्त वाहनांचा वापर करावा लागतो. वाहनांना प्रवेश नसल्यामुळे माथेरान हे प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ व सुंदर असे हिल स्टेशन मानले जाते. तर माथेरानमधील प्रसिद्ध ठिकाणांमध्ये लुईसा पॉइंट, शार्लोट लेक, माथेरान लँड पॉइंट, पॅनोरमा पॉइंट, मंकी पॉइंट, वन ट्री हिल पॉइंट, इको पॉइंट, सनसेट पॉइंट, अलेक्झांडर पॉइंट, हनीमून हिल पॉइंट, माथेरान मार्केट, खंडाळा पॉइंट आणि किंग जॉर्ज पॉइंट ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. तसेच इथे प्रसिद्ध शिव संग्रहालय देखील आहे. माथेरानच्या जवळच ट्रेकिंगसाठी पेपचा विकडगड हा किल्ला एक उत्तम पर्याय आहे. माथेरानमधील टॉय ट्रेन हे पर्यटकांचं नेहमीचे एक खास आकर्षण राहिले. डोंगरांतून फिरणारी ही टॉय ट्रेन पर्यटकांना निसर्गरम्य ठिकाणांचे सुंदर दर्शन घडवते. तर माथेरानला कसे जाल? नेरळ हे माथेरानच्या पायथ्याशी असलेले रेल्वे स्टेशन आहे. मुंबई तसेच पुण्यावरून नेरळला पोहोचून तिथून माथेरानला जाता येते. तर या लिस्ट मध्ये 5व्या नंबरला येतं चिखलदरा. चिखलदरा हे विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यात असलेले सातपुडा पर्वतरांगातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. विदर्भातील हे एकमेव पर्यटन स्थळ तिथल्या थंड वातावरणामुळे तसेच जवळ असलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्प यामुळे खास प्रसिद्ध आहे. सन 1823 साली एका ब्रिटिश अधिकाऱ्याने चिखलदऱ्याचा शोध लावला होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प जवळच असल्याने इथे वाघासह इतर अनेक जंगली प्राण्यांचे दर्शन होते. पावसाळ्यात या भागात अनेक मोठमोठे धबधबे कोसळू लागतात. त्यामुळे इथल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. उन्हाळ्यात देखील हा भाग चांगलाच थंड राहत असल्याने उन्हाळी सुट्टीसाठी हे एक चांगले ठिकाण आहे. महाराष्ट्रातील एकमेव कॉफी उत्पादन चिखलदरा इथे होते. तसेच इथे फिरण्यासाठी विविध ठिकाणे असून लहान मुलांसाठी छोट्या रेल्वेची देखील सोय आहे. जवळच बहामनी आणि गविलगड हे किल्ले देखील आहेत. चिखलदरा इथे राहण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असून MTDC चे रिसॉर्ट देखील आहे. तसेच अनेक हॉटेलची देखील सोय आहे. तर चिखलदऱ्याला कसे जाल? अमरावती इथून चिखलदरा 90 किमी अंतरावर आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या तसेच खाजगी गाड्यांची सुविधा येथे उपलब्ध आहे. ट्रेनने जायचे असल्यास मुंबई कोलकाता मार्गावर बन्नेरा हे रेल्वे स्टेशन आहे. इथून अमरावती आणि त्यापुढे चिखलदरा असा प्रवास करता येतो. नागपूर हे येथील जवळचे विमानतळ आहे. तसेच पुणे ते चिखलदरा हे अंतर 690 किमी आहे. तर या लिस्ट मध्ये 6व्या नंबरला येतं आंबोली. आंबोली हे महाराष्ट्रातील एक सुंदर हिल स्टेशन आहे जे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि तेथील थंड वातावरणासाठी ओळखले जाते. येथील हिरण्यकेशी मंदिर, आंबोली फॉल्स आणि निसर्गरम्य वातावरण ही ठिकाणे प्रसिद्ध असून पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. आंबोली हे निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे.
आंबोली इथे असणारे घनदाट जंगल हे तिथल्या जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असून पावसाळ्यात आवर्जून भेट देणे योग्य आहे। यासोबतच उन्हाळ्यात देखील इथले वातावरण आल्हाददायक आणि थंड असते। पुण्यापासून आंबोली 350 किमी अंतरावर आहे। तर या लिस्ट मध्ये शेवटच्या नंबरला येतं इगतपुरी। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण मुंबई पासून जवळ असल्याने पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे। अनेक डोंगरदऱ्यांच्या आणि गडकिल्ल्यांच्या सानिध्यात असलेल्या इगतपुरीला पर्यटन खास करून पावसाळा आणि हिवाळ्यात भेट देतात, परंतु हे ठिकाण उन्हाळ्यात देखील भेट देण्यासारखे आहे। इथे जवळच असलेल्या माळशेज घाटाचे सौंदर्य पाहण्यासाठी देखील पर्यटक येथे भेट देत असतात। इगतपुरीला कसे जाल? मुंबईहून इगतपुरीला जाण्यासाठी ट्रेन हा सोपा पर्याय आहे। ट्रेनने जायला मुंबईहून 3 तास लागतात, तर पुण्याहून जायचे असल्यास कल्याणला जाऊन तेथून ट्रेनने जाता येईल। पुणे ते इगतपुरी अंतर हे 240 किमी आहे। मित्रांनो, तर ही माहिती आपल्याला कशी वाटली? आवडली असेल तर आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या उन्हाळी सुट्टीचा किंवा वीकेंडचा प्लॅन नक्की बनवा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र कुशीत चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। धन्यवाद।